तारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला समचरण सरोजम सांद्र नीलाभं जगन निहित पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कन्यं कंज नेत्रं सदय धवल हस्तं विठ्ठलं चिन्तया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मंगल भवना अमंगल हारी द्रवहु सुभसरथ अजिर बिहारी सिया राम सब जग जानी करहु प्रणाम जोई जुग पानी सिया राम सब जग जानी करहु प्रणाम जोई जुग पानी राम सिया राम सिया हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या उजळले भाग्यता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग याची आवक भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे वैराग्य मूर्ती वारकरी संप्रदायाचा कळस असणारे जगद्गुरु जगदवंद्य संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील आणि संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करणारा अभंग आहे। विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं बनसारोळा नावाचं गाव आणि या गावामध्ये श्री संत सावता महाराज यांच्या मूर्ती स्थापनेनिमित्त चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 16वे आणि या सप्ताहामधील खऱ्या अर्थानं माझी सेवा ही परवा होती, पण काही अडचणीमुळे आजचे कीर्तनकार हे माझ्याच ठिकाणी येणार आहेत। म्हणजे काय त्याला म्हणतात आपण खांदा बदली, बदली कामगार। आज मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि इथं गेल्या वर्षी कथा करण्याचा योग होता, पण यावर्षी कीर्तनाचा योग आहे, काही हरकत नाही। गेल्या वर्षी तुम्ही माझी कथा ऐकली, गावकऱ्यांना आग्रह केला म्हणे ताई एक कीर्तनाची सेवा द्यावी लागते, म्हणलं ठीक आहे। म्हणून इथं तुमच्या समोर परत येण्याचा योग आला। सर्व सप्ताह कमिटी सर्व ग्रामस्थांचे मी मनातून धन्यवाद व्यक्त करते। आणि आज या ठिकाणी अभंग मी असा निवडले की उजळले भाग्य आता, आणि खरंच भाग्य उजळला, कारण अशी मंडळी गायला असल्यानंतर डाकणे महाराज असतील, अशोक महाराज असतील, अशी मंडळी गायलात म्हणजे माझं भाग्य उजळलं आणि चिंता वारली। म्हणजे ताईसारख्या गायिका माझ्या कीर्तनाला आहेत। ताईंचं फक्त गाणं मी युट्यूबला ऐकलं होतं, आपली अशी प्रत्यक्ष ओळख नव्हती, पण आज योग आला चांगलाच। टाळी वाजवा एकदा सगळ्यांसाठी। बघा, स्वयंपाक करणारी सुगरण असावी, वाढणारा हा उदार असावा आणि खाणाऱ्याला कशासोबत काय खावं याची अक्कल असावी, बरोबर आहे ना? तसं कीर्तनकाराला काय बोलावं इथं व्यासपीठावर उभं राहिलं याचं भान असलं पाहिजे। काही तर काही गाणे म्हणून चालतात का? हा, संतांच्या रचनेशिवाय इतर काही म्हणू नये असा दंडक आहे। जय हरी महाराज। आज कीर्तनाला मुख्य उपस्थिती आपल्याच गावचं वैभव, आपल्याच गावचं रत्न हरिभक्त परायण, आमच्या जोडीवरती नितांत प्रेम करणारे समाधान महाराज गोरे या ठिकाणी उपस्थित आहेत। हे बघा, गावातल्याच महाराजांसाठी टाळी पडणं हा त्यांचा फार मोठा गौरव आहे। म्हणजे गावामध्ये वजन टिकवणं हे फार गरजेचं आहे। बाहेर तर कोणी वजन देईल कोणाला, पण गावात वजन टिकवता आलं पाहिजे। आज महाराजही कीर्तनासाठी उपस्थित आहेत आणि महाराजांसमोर काय बोलावं, कारण अशा ज्ञानी माणसासमोर बोलणं थोडं जड जातं बरं का। त्यांनाही मनापासून धन्यवाद देईल। आणि सुंदर अशी ज्यांची तुम्ही चाल ऐकली, आता त्यांना पदव्या कोणत्या कोणत्या देवात मलाच प्रश्न पडलाय। आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार, अगदी ज्यांचा आवाज गोड आहे, लेडीजच्या पाठीमागं म्हणणं तितकं सोपं नाही। आमचे अभिमन्यू महाराज डाकणे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी। आणि उत्कृष्ट अशी चाल ज्यांनी गायली माझ्या भगिनी हरिभक्ती परायण भजन सम्राट लेखाताई कल्याणकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे। बघा, पदव्या कोणालाही दिल्या जात नाहीत। उगाच एखाद्याला म्हणायचं वा वा काय आवाज आहे पंडित भीमसेन जोशी सारखा, पण त्यांचे स्वर तरी जुळले पाहिजे ना कमीत कमी। म्हणून कोणालाही कोणाचंही वर्णन केलं जात नाही। अगदी आज इथे एकाचड एक आहेत। तसे दुसऱ्या माईक वरती जे आहेत हरिभक्ती परायण संगीत विशारद संगीत अलंकार अशोक महाराज यांनाही मनापासून धन्यवाद आहेत। तसेच हरिभक्त परायण चेहरे सगळ्यांचे ओळखीचे आहेत, पण काय होतं नाव विसरतात। हरिभक्त परायण रामेश्वर महाराज आहेत, तसेच वैभव महाराज आहेत, माऊली महाराज आहेत। हे बघा, आता सर्वांचं क्षमा मागते, एका वाक्यातच नाव घेत्या। चोपदार बाबापासून ते इकडे पार विनेकरी
आमच्या कलियुगातील संत जनाबाई मीराबाई सर्वांना मी मनापासून धन्यवाद देईल। आणि गोड अशी ज्यांची सिस्टम आहे, गुरुदेव साऊंड बनसारोळा, एकदा सिस्टीम साठी टाळी। आणि उत्कृष्ट अशी पकवाजाची जे साथ करतायत माझ्या आत्याचाच मुलगा हरिभक्त परायण आमचे चैतन दादा उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद। तसेच दुसरीकडून जे पकवाजाची उत्कृष्ट साथ करतात हरिभक्त परायण विश्वजित महाराज यांनाही धन्यवाद। आणि समोर जे YouTube चॅनल आपल्यासाठी इथं शूटिंग करत आहे, काय नाव आहे चॅनलचं? आनंद कीर्तनाचा YouTube चॅनल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। या ठिकाणी शूटिंगसाठी आहे, दादांनाही मनापासून धन्यवाद। आणि तुम्ही कीर्तन श्रवणासाठी आलेले सर्व श्रोतेजन माता माऊल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि सेवेला सुरुवात। सॉरी असं होतं बरं का, तुम्ही ज्यांच्या मुखातून श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात, नाही ज्यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात, श्रीमद भागवत कथा प्रवक्त्या हरिभक्त परायण आशाताई महाराज राऊत दिवसभर कथा करून ताई कीर्तनात उपस्थित आहेत, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे। ताईंनाही मनापासून धन्यवाद। आणि मला इतर घेऊन येण्याचं काम ज्यांनी केलं माझे पती माझ्या सोबत आहेत आदरणीय कोरडे महाराज, सर्वांच्या चरणावरती पुनश्च नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात। विठ्ठल अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संत भेटीच्या भाग्याचा अनुभव सांगतात की उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता वारली। तुकोबराय म्हणतात माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं आणि माझ्या जीवनामध्ये जी चिंता होती ना ती चिंता तर राहिली नाही। कशामुळे घडलं हे सगळं? तर संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडला। संतांच्या दर्शनामुळे माझ्या जीवनामध्ये मला एक लाभ प्राप्त झाला। कोणता लाभ? तर तो पद्मनाभ परमात्मा मी जोडला प्राप्त केला। पुढे काही साधकांनी विचारलं तुकोबराय तो जोडलेला परमात्मा तुम्ही कुठे ठेवला? त्यावर तुकोबराय सांगतात की तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये ठेवला। संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठव। पुढे विचारलं महाराज ठीक आहे तुम्ही तो परमात्मा हृदयात साठवला, पण कुठून आणून साठवला? त्यावर तुकाराम महाराज म्हणतात तो आम्ही कुठूनच आणला नाही, तो आम्हाला मुळातच प्राप्त आहे, पण अज्ञानामुळे आम्ही त्या भगवंताला ओळखू शकलो नाही। संतांच्या चरणावर भाव ठेवला आणि माझ्या हृदयात असलेला परमात्मा मला सापडला। हा अभंगाचा सरळ सरळ भाव। विठ्ठल बघा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 2 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात। कोणते? एक आहे जन्माचा दिवस आणि दुसरा आहे मरणाचा दिवस। जन्माच्या दिवसाला महत्त्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो, आणि मरणाच्याही दिवसाला महत्त्व आहे म्हणून काय करतो? वर्ष श्राद्ध करत असतो। तसं जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये येण्याचाही दिवस आहे आणि जाण्याचाही दिवस आहे। वसंत पंचमी हा तुकोबरायांच्या येण्याचा दिवस आणि संत तुकाराम बीज हा त्यांच्या जाण्याचा दिवस आहे। पण तुकोबराय म्हणतात की या 2 दिवसापेक्षा मी एका 3ऱ्या दिवसाला जास्त महत्त्व देतो। कोणता दिवस आहे तो? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार। पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे। माघ महिन्यातील शुद्ध दशमीचा गुरुवार हा माझ्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे असं तुकोबराय सांगतात। काय घडलं होतं त्या दिवशी? माघ महिन्यातील दशमीच्या गुरुवारी काय घडलं होतं तुकोबरायांच्या जीवनामध्ये? लॉटरी लागली होती का? तुकोबराय म्हणतात माझ्या स्वप्नामध्ये माझे सद्गुरू आले, बाबाजी अपुले सांगितले नाम,
मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी नाव सांगितलं आणि राम कृष्ण हरीचा मंत्र दिला. मला सांगा, राम कृष्ण हरी हे म्हणायला सोपं आहे का अवघड आहे हो महिला मंडळी? हा, तुम्ही अशा बोलत्या व्हा थोड्या. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे, पण अवघड सुद्धा आहे. अगोदर सोपं का हे सांगते, नंतर अवघड कशामुळे हे सांगते. बघा, सोपं कशामुळे? सोपं याच्यामुळे की देवाचं नाव घेण्यासाठी काळ वेळाचं बंधन. नाही दोन्ही पक्ष पाही उदरती. काळ वेळाचं बंधन नाही नाव घ्यायला. बघा, भजन करायला तुम्हाला काहीही करताना दळीता कांडिता तुझ गाई नरे अनंता. बरोबर आहे ना? म्हणून सोपं आहे. आणि अवघड कशामुळे हो महिला मंडळी? अवघड काय? कारण ते कोणाच्याही तोंडाला येत नाही म्हणून अवघड आहे. कारण भगवंताचं नाव हे पुण्यवानाच्याच मुखाला येतं, कोणाच्याही नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली. किंवा आणखी पुढे जाऊन सांगायचं झालं, पूर्व पुण्य ज्यांची असेल पुण्य, पूर्व पुण्य ज्यांची असेल पुण्य, तोची मुखी गाई रामनाम. म्हणून देवाचं नाव घ्यायला अवघड आहे. काही काही माणसाच्या गौऱ्या मसन वाटत जातात पण देवाचं नाव तोंडाला येत नाही म्हणून अवघड आहे. आणि राम कृष्ण हरी हे नाव काय करतात? राम नाव हे माणसाला रममान करणार आहे परमार्थामध्ये. आणि कृष्ण नाव या भवसागरामध्ये बुडालेल्या जीवाला तारण्याचं काम करतं. कारण कृष्ण नावाच्या ककाराच्या खाली जो रकार आहे ना तो असा आकड्याप्रमाणे. बघा, पूर्वीच्या काळामध्ये जर विहिरीत काही वस्तू पडल्या तर त्या गळानं काढायचे, गळानं. बरोबर आहे ना? त्या गळाला असे आकडे असायचे भरपूर. तसं कृष्ण नावाच्या ककाराचा जो रकार आहे तो भवसागरामध्ये बुडालेल्या जीवाला तारण्याचं काम करतो. म्हणून राम आणि कृष्ण हे दोन नावं साजिरी सांगितली. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी. तुकोबराय म्हणतात, माझ्या सद्गुरूंनी मला राम कृष्ण हरीचा मंत्र दिला आणि पुढे काय मागितलं? भोजना मागते तूप पावसेरा पावसेरा पडिला विसर सोना माझी पडिला विसर सोना माझी.
नव शरण पडला विसर स्वप्ना माझी. आता तुम्ही म्हणताल पावशेर तूप कशाला मागितलं, या संसारातल्या वस्तू मागितल्या कशाला, बरोबर आहे ना. कारण संत कधी संसारातलं मागतच नाही, कारण संतांना सांसारिक विषयाकडे पाहिलं ना तरी किळस येते, किळस. आता मी जास्त रंगून तुम्हाला सांगणार नाही, दृष्टांत सगळ्यांना माहित आहे. एक नवीनच जावई सासरवाडीला आला, सासूबाईनं पाहिलं जावई बापू आले, घरचं दूध दुभतं होतं, भलं मोठं पातीलं त्या चुलीवर ठेवलं. कशासाठी, बासुंदी करायला. आता बासुंदी म्हणलं की लक्षात आलं तुमच्या, बासुंदी करण्यासाठी पातीलं ठेवलं. आणि बासुंदी आता बनली, त्यात माल मसाला टाकला ना, आता ती चुलीवरून उतरवणार एवढ्यामध्ये सासूच्या नाकाला त्या धुरामुळे पाणी आलेलं होतं. आणि ते पातीलं उतरत असताना नेमकं सासूबाईला शिंक आली आणि पडू नाही ते खिरीत त्या बासुंदीमध्ये पडलं. मला सांगा, बाकीच्या बसलेल्या मंडळीनं 4-4 वाट्या बासुंदी खाल्ली, पण जावयानं खाल्ली का, अजिबात नाही. त्या बासुंदीकडे पाहिलं ना तरी जावयाला किळस यायची, कारण ते जावयानं पाहिलेलं होतं ना. जावयाला त्या बासुंदीकडे पाहिलं तरी किळस यायची. अगदी त्याप्रमाणे संसारिक विषयाकडे पाहिलं तरी संतांना किळस येते. मग संतांचा विषय कोणता, असं समेवर प्रमाण पाहिजे. आणि ते समर्पक, कधी कधी समेव असतं तर समर्पक नसतं, समर्पक असतं तर समेवर नसतं. विषय निघून गेल्यावर कधी कधी प्रमाण येतं, पण इथं विषयच नाही. जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ते गायकाच्या ओठात आहे, आणि जे गायकाच्या ओठात आहे ते आमच्या दोन्ही वादकाच्या बोटात आहे, आणि जे वादकाच्या पोटात आहे ना ते तुमच्या गावकऱ्याच्या नोटात आहे. विठाला विषय येतो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. ज्यांचा विषय नारायण झाला मग त्यांनी नेमकं तूप का मागितलं. हा, मग हे पावशेर तूप म्हणजे नेमकं काय आहे. आता थोडं लक्ष द्या, पावशेर कशाला म्हणतात. पावशेर 1 किलोचे समान 4 भाग केले असतात, त्याच्या 4थ्या हिशाला काय म्हणतात, पावशेर. मग वेदांत शास्त्राने अंतःकरणाचे सुद्धा 4 भाग केलेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मग त्यापैकी चित्त हा झाला पावशेर हिस्सा. मग पावशेर तूप मागितलं, याचाच अर्थ काय मागितलं तुकोबरायांना, चित्त मागितलं, चित्त. आणि तुमचं चित्त जर परमार्थात नसेल तर तो परमार्थ व्यर्थ आहे. चित्त नाही नामे भ्रमीन चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुमचं परमार्थात चित्त नसेल तर तो परमार्थ व्यर्थ आहे. कारण परमार्थातलं सार काय असेल तर चित्त आहे. जसं संसारातलं सार तूप सांगितलं तसं परमार्थातलं सार हे चित्त आहे, चित्त. म्हणून चित्त जर तुमचं इथं नसेल, बसलात कीर्तनात पण कोणी इकडे बघतंय, कोणी तिकडे बघतंय, कोणी हिला बोलायले, उपयोग नाही याचा. तुम्हाला थोडक्यात उदाहरण देऊन सांगते. चित्त जर परमार्थात नसेल तर काय होतं बघा. आमच्या गावामध्ये एक माणूस आहे. आता आमची वारी आहे, तुम्हाला माहिती आहे, आमच्या घरची दिंडी आहे, महाराजांची ना आमची दिंडी सोबतच असते. तर आमच्या गावचा एक माणूस कधीच वारीला न येणारा वारीला आला. हे खरंय बरं का, मी दृष्टांत म्हणून नाही सांगायले. कधीच न येणारा वारीला आला.
आणि आमची दिंडी देहूमध्ये पोहोचली ट्रक, आणि तिथून जसं प्रस्थान झालं तिथून निघल्यापासून पंढरपूरला येईपर्यंत ते 2 टाइम यांच्याकडे यायचं आणि म्हणायचं महाराज जरा घरी फोन लावून द्या. आणि तो घरी काय विचारायचं माहिती आहे, दोडके किती कॅरेट निघाले, कोणत्या बिटाला टाकले, किती भाव लागला, त्याचं हेच चालू असायचं. आणि एक आजी आमच्या गावामध्ये अशी आहे जिनं 18 वर्षापासून वाऱ्या केल्या, आता त्या थकल्या, त्यांना चालणं होत नाही म्हणून त्या घरीच असतात. पण जशी दिंडीची ट्रक गावातून निघते ना तसं त्यांचं मनात चिंतन चालू होतं. काय, आता ट्रक दिंडीची देहूला पोहोचली असेल, तुकोबरायांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं असेल, आता दिंड्या पुण्याच्या बाहेर निघले असतील, आता इंदापूरचं रिंगण झालं असेल, आता सगळे चंद्रभागेला आले असतील. हे कुठं बसल्या बसल्या चालू आहे? घरी. मग मला सांगा, ती घरची आजी जास्त पुण्यवान आहे का तो वारीला आलेला माणूस? कशामुळं? हा, क्या बात आहे. हे मुद्दा सोडायचा नाही. चित्त, वा वा वा, असे रसिक श्रोते असले पाहिजे. चित्त, म्हणून चित्ताला फार महत्व आहे बघा. परमार्थामध्ये चित्ताला महत्व दिलंय. परमार्थच नाही, तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये घ्या, कुठल्याही विषयामध्ये सार गोष्टीला किंमतच आहे. सांगायचं झालं उदाहरण तर मला सांगा, आम्ही तुमच्याकडे समजा चहा घ्यायला आलो आणि तुमच्या घरची साखर संपली तर तुम्ही काय करताल महिला मंडळी? हा, बोला की. अहो काही उत्तर द्या ना. शेजारणीकडे जाताल, शेजारणीकडे नाही मिळाली तर दुकानावरही नाही मिळाली, आता दुकान बंद आहे. हा, असं म्हणून भागेल का आपल्या शेतामध्ये ऊस आहे म्हणले 2-4 एकर आणा ऊस आणि टाका चहामध्ये, होईल का? इथं साखरच पाहिजे. तसं कोणत्याही विषयामध्ये सार गोष्टीला महत्व आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, माझ्या सद्गुरूंनी मला चित्त मागितलं, ते चित्त मी सद्गुरूंच्या चरणावर ठेवलं आणि माझ्या हृदयात असलेला परमात्मा मला प्राप्त झाला. तुकोबराय म्हणतात, मला चित्त मागितलं, ते चित्त मी सद्गुरूंच्या चरणावर ठेवलं आणि माझं भाग्य उजळलं. हे अभंग अवघी चिंता वारली. आता थोडं एका शब्दाचा आपण विस्तार करणार आहेत, लक्ष द्या माझ्याकडं. उजळले भाग्य आता. आता उजळणं या शब्दाचा अर्थ काय? कशाला म्हणायचं उजळणं? एखाद्या वस्तूला चकाकी आणण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे उजळणं. आणि भाग्य कशाला म्हणायचं? हा बघा, भाग्य प्रत्येकाचं वेगळं वेगळं. या संसारिकाचं भाग्य वेगळं, परमार्थिकाचं भाग्य वेगळं, संतांचं भाग्य वेगळं. प्रत्येकाचं भाग्य हे वेगळं वेगळं आहे. आपलं संसारिकाचं भाग्य आपण कोणाला भाग्यवान म्हणतो? एखाद्याला चांगली पत्नी मिळाली आपण म्हणतो बघा ना काय भाग्यवान आहे. एखाद्याचा मुलगा कर्तबगार निघाला, लोक म्हणतात बघा किती भाग्यवान आहे. एखाद्याकडे भरपूर पैसा असेल, लोक त्याला म्हणतात भाग्यवान. संसारामध्ये आपण भाग्याची व्याख्या कशी करू काही सांगताच येत नाही. लोक कोणाला भाग्यवान म्हणतील काही सांगता येत नाही.
आमच्या गावामध्ये एका बाईच्या बकरीला 3 पिल्ले झाले. बाया म्हणले बाई काय भाग्यवान आहे. आपण भाग्याची व्याख्या कशीही करतो, पण संतांचं भाग्य काय हो? तुकोबर आहे म्हणतात, हे धन पुत्र दारा भाग्य तरी नो हे धन पुत्र भाग्य तरी नो भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा आणि निकट वास बरा संतापाई. कशाला भाग्य म्हणतात तुकोबर आहे? निकट वास बरा संतापाई. आणखी कशाला भाग्य म्हणायचं? भाग्याची व्याख्या काय आहे? हे मनुष्य शरीर आपल्याला मिळालं ना मैबाप, हे फार मोठ्या भाग्यानं मिळालेलं आहे. बडे भाग माणूस तन पावा, बडे भाग माणूस तन पावा, सूर दुर्लभ समग्र सूर दुर्लभ समग्र बडे भाग माणूस तन पावा. हे शरीर आपल्याला मिळालं हे फार मोठ्या भाग्यानं मिळाले. संताची भेट होणं हे भाग्याचं लक्षण सांगितलं आणि भगवंताची प्राप्ती होणं हे भाग्याचं लक्षण आहे. मग तुकोबराय म्हणतात की उजळले भाग्य. आता हे शब्द कशासाठी वापरला? हा, उजळले भाग्य. आता शब्द आपण का वापरतो? एखादा आपला मुद्दा सांगून झाला आणि दुसऱ्या मुद्द्याला आपण सुरुवात करण्याच्या अगोदर आता शब्द येतो. आता बघा, आणखी तुम्हाला उदाहरण देऊन सांगायचं झालं तर एका अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, देवा माझं हे मन आतापर्यंत इकडं तिकडं धावत होतं, पण तुझे चरण पाहिले ना, आता हे मन धावायचं शांत झालं. अशा ठिकाणी वापरतो का नाही आपण आता शब्द? का तरी नाही कळलं का? हा, पाठीमागं महिला मंडळी नाही. तुम्हाला आणखी सोपं उदाहरण देऊ का? फक्त जांभळ्या देऊ नका कडे तुम्ही पाठीमागं बसलेल्या. हा, कारण तुम्हाला विनोद ऐकायची सवय लागली का? जांभळ्या देऊ नका. तुम्ही जर जांभळ्या दिल्या ना मला कीर्तन सांगताना झोप येते, म्हणून जांभळ्या देऊ नका, फ्रेश बसा. बघा तुम्हाला आणखी सोपं करून सांगते.
दोघं पती पत्नीचं भांडण लागलं. भांडण एवढं भांडण कडाक्याचं लागलं. आता त्या पतीनं नाही ते बोलून घेतलं. ही बिचारी ऐकत होती, पण ऐकून घेण्याची काय असते, एक मर्यादा असते ना. मग तिच्या फार डोक्यावरून चाललं. मग तिनं एकच शब्द वापरला. कोणता? आता. पुढचं बोला तुम्ही. आता. बस झालं. अशा ठिकाणी आता शब्द वापरतात. उजळले भाग्य आता. आणि पुढे सांगितलं अवघी चिंता. आता चिंता ही कोणाला नाही? इथं बसलेले सांगा बरं. असं कोणी ठाम मतानं हात वर घ्यायचं आणि सांगायचं की माझ्यासारखा राजा माणूस अख्ख्या बनसरोळ्यात नाही. आहे का कोणाची हिंमत? चिंतेनं कोणाला सोडलं नाही. राजा महाराजा कोणी असू द्या, प्रत्येकाच्या पाठीमागे चिंता आहे. चिंतेनं कोणाला सोडलेलं नाही. प्रत्येक माणूस चिंतेमध्ये. पण चिंता ही प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. संसारिकाची चिंता वेगळी, परमार्थ करणाऱ्या माणसाची चिंता वेगळी. मला सांगा, आपली चिंता काय? आपण नाही त्या गोष्टीची चिंता करतो, ज्याचं काही घेणं देणंच नाही. ज्याला गुंठा जमीन नाही ना, त्याला पावसाची फार चिंता असते. आणि काही माणसं 12 महिने दुसऱ्याच्या मोटरसायकलला लटकलेले असतात, पण ते म्हणतात पेट्रोलही महाग झालं. तुम्हाला काय फरक पडतो? महाग हो नाही स्वस्त हो. म्हणून नाही त्या गोष्टीची चिंता माणसानं कधी करायची नाही. चिंता ही माणसाला जिवंतपणी जाळते आणि चिता ही मेल्यानंतर जाळते. म्हणून चिंता कधी करायची नाही. तुकोबरायांना काय चिंता होती? कैमी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जनन, करा समाधान चित्त माझे. तुकोबरायांना एकच चिंता होती की तो परमात्मा मला कधी प्राप्त होईल. किंवा आणखी सांगायचं झालं तर पुसावेसे हेची वाटे, जे जे बेटे तयाशी. काय पुसावेशे वाटे? देव कृपा करील मज, काय लाज राखील. म्हणून तो परमात्मा कधी मला प्राप्त होईल याची चिंता तुकोबरायांना होती. बरं मला सांगा, चिंता ही कुठून जन्माला येते? हा, चिंतेचा जन्म कुठून होतो? इच्छेपासून. जोपर्यंत माणसाची संसारातली इच्छा संपत नाही ना, तोपर्यंत चिंता आपली पाठ सोडत नाही. संसारामध्ये अनेक वस्तू आहेत. एक वस्तू मिळाली की माणसाला दुसऱ्या वस्तूची इच्छा होते. नाही मला हे पाहिजे. मोबाईल मिळाला की वाटतं गाडी पाहिजे, गाडी मिळाली की वाटतं 4 व्हीलर पाहिजे. इच्छा वाढत जातात. का? कारण संसारात अनेक वस्तू आहेत म्हणून. पण परमार्थामध्ये तसं नाही. परमार्थामध्ये एकच वस्तू आहे, ती म्हणजे तो परमपिता परमेश्वर. आणि एकदा का तो भेटला ना, पुन्हा चिंताच मिटते. विठ्ठल चिंता. एकदा का तो परमात्मा प्राप्त झाला ना, पुन्हा चिंताच मिटते म्हणण्यापेक्षा तुकोबरायांनी वारली हा शब्द वापरलेला आहे. अवघी चिंता वारली. मला सांगा, वारली असा शब्द का वापरला? कशासाठी? चिंता निघून गेली असंही म्हणू शकत होते ना. महिला मंडळी जागे आहेत ना तुम्ही? चिंता निघून गेली असंही म्हणू शकत होते. चिंता पळून गेली, चिंता दूर गेली असंही म्हणू शकत होते ना. पण तुकोबरायांना पक्क माहित होतं की निघून गेलेली ही 8 दिवसात वापस येते. बघा, ज्यांना कळलं ते हसले. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. तुकोबरायांना पक्क माहिती की निघून गेलेली 8 दिवसात वापस येते, किती रुसून जरी गेली तरी. पण एकदा वारली म्हटलं की उद्भवण्याचा प्रश्नच नाही. विठ्ठल बघा, आणखी वारली शब्दाचा आणखी सुंदर एक दृष्टांत देऊन तुम्हाला विस्तार करून सांगते. वारली दोघ जण मित्र होते. त्यांनी आपल्या शेतामध्ये भुईमुग पेरला. भुईमुग आता दोघांचं शेत एकदम जवळ जवळ आहे, बांधाला बांधे. दोघांनी पाणी सारखंच आहे, खत पाणी सारखंच दिलंय. पण एकाचं शेत उगवून आलं आणि एकाचं उगवलंच नाही. यानं विचारलं, कस काय रे? म्हणे, तू जे केलं तेच मी केलं, तुझे खत टाकलं तेच खत मी टाकलं, दोघांनी पाणी सोबत दिलं, मग तुझं उगवलं आणि माझं कसं काय उगवलं नाही? हा म्हणला, रे पण तू नक्की पेरलं होतं का?
तो म्हणला पेरलं होतं पण भाजून पेरलं होतं. जिथं भाजणं किंवा जळाली म्हटलं की काय किंवा वारली म्हटलं की पुन्हा उद्भवण्याची शंका नाही, पुन्हा उगवण्याची शंकाच नाही. म्हणून तुकोबारायांनी इथं वारली हा शब्द वापरला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. पण हे सगळं घडलं कशामुळं? हे अभंगाचं संत दर्शनी आला, संत दर्शनी दर्शनी हा लाभन पद्मनाभ जोडला. संतांच्या दर्शनामुळे तो देव मला प्राप्त झाला असं तुकोबराय सांगतात. म्हणून संत हे वंदनीय आहेत. संत हे वंदनीय, संत हे पूजनीय आहेत. संत कसं काय पूजनीय आहेत? कशावरून? ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य पूजस्थानी, ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य पूजस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकाचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी. म्हणून संत पूजनीय आहेत बरं का. किती पूजनीय आहेत? देव सारावे परते संत पूजावे आरते. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. क्या बात आहे. बघा, जर आपल्या दारामध्ये संत आले ना, आपण जर देवपूजा करत असो आणि आपण जर संताकडे लक्ष नाही दिलं ना, आपली अर्धा तास देवपूजा चालू आहे, तर ही केलेली देवपूजा, हे वाहिलेले फुलं, हे दगड हाणल्याप्रमाणे आहेत. म्हणून देव सारावे परते संत पूजावे आरते. संत पूजनीय आहेत. संताशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. हरी प्राप्तीशी उपाय धरावे किंवा आणखी संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून संताच्या संगतीची गरज ही प्रत्येकाला आहे मैबाप. संत संगतीची गरज जडाला आहे, जीवाला आहे, देवाला आहे आणि संतांना सुद्धा आहे. तुम्ही म्हणता जडाला का संत संगतीची गरज आहे? तर तुम्ही जर आळंदीला गेलात तर पहा, जी भिंत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवली ती भिंत निर्जीव आहे का सजीव आहे? निर्जीव आहे.
पण निर्जीव भिंतीलाही देवत्व प्राप्त झालं. हा संतांच्या संगतीचा महिमा आहे. किंवा नेवाशाला ज्या खांबाजवळ बसून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबाचंही आज लाखो भाविक दर्शन घेतात. म्हणून संत संगतीची गरज जडाला सुद्धा आहे. दुसरी गोष्ट, जीवालाही संत संगतीची गरज आहे. जीव म्हणजे कोण? तुम्ही आम्ही. का? कारण संताचा अवतारच आपल्यासाठी आहे. प्रत्येकाच्या अवताराचं काही ना काही प्रयोजन आहे. देवाने का अवतार घेतला? हा, कशासाठी देव अवतार घेतो? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर् भवति हानी वाडे असुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभु विविध शरीरान हरही कृपानिधी सज्जन पीरा किंवा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनाचा संहार करण्यासाठी देवाचा अवतार आहे. मग मला इथं बसलेले सांगा, पाठीमाग इकडे सगळी, सगळेच पाठीमाग बसलेले, पण इथं सज्जन कोण आहे? हात वर घ्या बरं. हा, सज्जन आहे का कोणी? अख्ख्या बनसरोळ्यात सज्जन नाही? टाळकऱ्यांपैकी हा आहे का कोणी सज्जन? क्या बात आहे. बरं, दुर्जन आहे का कोणी? दुर्जन? हा, सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या सर्वजण. बघा, आपण सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. हा, मग आपण कोण आहेत? आपण मधल्या गटातले. देवाचा अवतार कशासाठी सांगितला मी? हा, सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनाचा संहार. मग आपण सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही, मग आपण कोण आहेत? आपण मधल्या गटातले. मग आपल्यासाठी कोण आहे? हा, आपल्यासाठी संत आहेत. संतांनी आपल्यासाठी अवतार घेतला, जनाचं हित करण्यासाठी, जगाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी, भक्ती मार्गाला लावण्यासाठी संतांनी अवतार घेतला. जगाचं कल्याण करणारे संत आहेत. म्हणून जीवाला संत संगतीची गरज आहे. संतांनी समाजाला भक्ती मार्गाला लावलं खरं, पण आज जर पाहायला गेलं तर शिकलेली 70% पिढी ही देवच मानायला तयार नाही. एवढे लोक नास्तिक जन्माला आले की लोक डायरेक्ट म्हणतात देवच नाही. पण तुम्हाला सांगू, देव नाही असं जर प्रत्येक माणसानं मनात ठरवलं तर आज जिथं बकरे उलटे लटकवले जातात ना, तिथं काहीच दिवसात माणसं लटकवल्या जातील, ही परिस्थिती येईल. कारण हे काही त्रेतायुग नाही, हे द्वापार युग नाही, हे कलियुग आहे, कलियुग. आज जर आपण पाहायला गेलं, बघा, आपण भागवतामध्ये एकच कंस पाहिला, रामायणामध्ये एकच रावण पाहिला, महाभारतामध्ये एकच दुर्योधन पाहिला. पण आज गावागावामध्ये दुर्योधन आहेत. भावाच माझं तेही माझं आणि भावाचं तेही माझं म्हणणारे. किंवा आज गावागावामध्ये 10 तरी रावण जन्माला आले. मला सांगा, रावणाला तोंड किती होते? हा, 10. मग डोळे किती होते? 10 दुने 20. 20 डोळ्यांचा रावण होता. पण एकाच माय माऊलीकडे वाईट नजरेनं पाहिलं. आपल्याला 2च डोळे आहेत, पण आपल्याला कोणीच नीट दिसत नाही. आपण त्या रावणापेक्षा बेहतर आहेत की नाही? म्हणून संतांच्या संगतीची गरज याच्यामुळेच आहे. समाजाला योग्य मार्ग दाखवणं आणि नुसती दिशा. Hey!
संताच्या विभूतीन देह कष्टभीती परोपकारे. संतांचा अवतार हा तुमच्या आमच्यासाठी मैबाप. समाजामध्ये वाईट माणसं आहेत, वाईट प्रवृत्तीची माणसं आहेत, त्यांना योग्य मार्ग दाखवणं, रस्ता दाखवणं हे संतांचं काम आहे. पण मला सांगा, माणसाच्या जीवनाला मार्ग तर गती तर आहे बरं का. माणसं आज एवढे गतिमान आहेत की बघायचंच काम नाही. पण गतीसोबत दिशा असणं गरजेचं आहे की आपल्याला नेमकं जायचंय कुठं. एखाद्याकडे फार मोठी भारीतली गाडी आहे, फॉर्च्युनर आहे, पण त्याला जायचंय एकीकडं. आता इकडं कोणतं गाव आहे? हा, इकडे इस्तळ आहे. इकडं मला सांगा, तुम्हाला जायचं इस्तळ आणि तुमच्या गाडीचं तोंड इकडे, तुम्ही कधी पोहोचणार इकडं? म्हणून आपल्याला गतीसोबत दिशा ही महत्वाची. संत दिशा दाखवतात. दिशा की अरे तुला जन्माला आला ना तू मानवाच्या, तुला नेमकं काय करायचंय, तुझं हित कशात आहे हे दाखवणारे संत आहेत. म्हणून कधीतरी गाथा वाचला पाहिजे, कधीतरी ज्ञानेश्वरी उघडली पाहिजे. गाथा वाचल्यानं माणसाचा माथा शुद्ध होतो. ज्ञानोबारायांनी आपल्याला ज्ञानेश्वरीचा प्रसाद दिलाय. तुकोबारायांनी एवढं मोठं ज्ञान भांडार आपल्यासाठी दिलंय, ते कधीतरी उघडून पाहिलं पाहिजे ना. घरोघरी तुका व्हावा, घरोघरी गाथा व्हावी आणि ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी ही प्रत्येकाची माता व्हावी. कधीतरी आपण ते जीवनामध्ये वाचलं पाहिजे. ते वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. म्हणून कधीतरी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. हे संत साहित्य आपल्यासाठी संतांनी लिहून ठेवलंय, बाकी कोणासाठी आहे. म्हणून हे कधीतरी वाचा. संत हे समाजाला समाजाचं हित करणारे. म्हणून तुम्हा आम्हाला संत संगतीची गरज आहे. एवढंच नाही तर देवालाही संतांच्या संगतीची गरज आहे. का? देवाकडे काय कमी हो? देवाकडे एका गोष्टीची कमी आहे, भक्ती सुखाची. आणि त्या भक्ती सुखासाठी परमात्मा भक्तांना हाक दिल्या बरोबर वेळोवेळी वैकुंठ सोडून संतांच्या सदनामध्ये आला. म्हणून देवालाही संतांच्या संगतीची गरज आहे. चौथी गोष्ट, संताला सुद्धा संत संगतीची गरज आहे. का बरं? संतांना सुद्धा कधी कधी आपल्या ज्ञानाचा भक्तीचा थोडा अभिमान होतो. मग संतच संताला नीट करत असतात. एक उदाहरण देईल तुम्हाला, फार सुंदर उदाहरण आहे. पूर्वीच्या काळामध्ये पंढरपूरला पांडुरंगाच्या दरबारामध्ये सुंदर हरिपाठ व्हायचा. आता हरिपाठाला कोण कोण असायचं? महान संत दामाजी शेट्टी, संत कबीरदास, दादू पिंजारी असे महान संत असायचे. आणि एवढा हरिपाठ रंगायचा. पण एकदा कबीरदासांच्या लक्षात आलं, अरे दादू पिंजारी 2 दिवस झाला हरिपाठाला दिसत नाही, काय भानगड आहे. आणि योगायोगानं दादू पिंजारीची आणि कबीरदासांची भेट बाजारामध्ये झाली. कबीरांनी विचारलं, अरे दादू तू 2 दिवस झाला हरिपाठाला येत नाही का? त्यावेळेस दादू पिंजारीनं उत्तर दिलं, अरे ज्याच्यासाठी मी मंदिरात येतो ना तो रोज माझ्या घरी येतो आणि मी त्याच्या चरणाची सेवा करतो. कोण? परमात्मा रोज माझ्या घरी येतोय आणि मी भगवंताच्या चरणाची सेवा करतो. कबीरदासांनी तो अहंकार ओळखला दादू पिंजारीच्या शब्दातला. दादू पिंजारी माहित आहेत ना? उच्च नीच काही नेणे भगवंत या अभंगामध्ये वर्णन आहे दादू पिंजारीचं. दादू पिंजारींच्या शब्दातला हा अहंकार कबीरदासांनी ओळखला आणि कबीर बोलतात की अरे दादू मला भेटल का तो देव? त्यामुळे दादू पिंजारी म्हणले, या उद्या सायंकाळी माझ्या घरी तुमची आणि देवाची भेट घालून देतो. दुसऱ्या दिवशी सायंकाळी कबीरदास दादू पिंजारीच्या अंगणात आले. पाहिलं दादू पिंजारीनं की अरे कबीर आले आणि हाक मारली, ओ कबीरा, कबीरा यहाँ वहाँ क्या देखे दादू दबावत पाव.
कबीरा यहाँ वहाँ क्या देखे दादू दबावत पाव. आता पुढे कबीरदास बोलतात. कबीरदास म्हणतात दादू बडवा क्या दबावे जिसे नाही हात पाव. अरे ज्याची व्याख्या संतांनी निर्गुण निराकार केली. रंग नहीं रूप नहीं नयन छाया वाजवा एकदा जोरदार, कारण तुमच्या टाळीचा प्रतिसाद पाहिजे. का माहितीये तुम्हाला माझा वैयक्तिक अनुभव सांगते. त्या ठिकाणी मला पॉकेट वजनात भरलं तिथं मला आनंद होत नाही. एखाद्या ठिकाणी किती पॉकेट असेल पण तिथं माहोल तयार नाही झाला, मला 8 दिवस करमत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून तुमच्या टाळीचा प्रतिसाद महत्वाचा आहे. तुमची टाळी म्हणजे ही आमच्या सगळ्यांसाठी जी ऊर्जा आहे. ऊर्जा तुम्हाला एखादं प्रमाण आवडलं तर तुम्ही असं बिनधास्त टाळी वाजवत जा. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्विकार तुझे रघुराया. अरे ज्याला हात नाही पाय नाही रंग नाही रूप नाही नेमकं पाय दाबतो कोणाचे. कबीरांना विचारलं. दादू पिंजारींचा अभिमान नष्ट झाला, अहंकार नष्ट झाला, संतत्व 2 पटीनं जाग झालं आणि भगवंताच्या चरणाशी लीन झालं. विठाला म्हणून संतांनाही संताच्या संगतीची गरज आहे. बरं नेमकं संत म्हणायचं कोणाला, साधू म्हणायचं कोणाला, हा आता प्रश्न आहे की नाही कलियुगामध्ये. हा कलियुगामध्ये तर संत ओळखणं एवढं अवघड झालंय. कारण कलियुगाचा विचार केला तर बोटावर मोजण्या इतकीच माणसं आहेत की ज्यांना आपण संत म्हणू शकतो. आम्ही संतांच्या विचाराचे प्रचारक आहेत, प्रचारक. महाराज लोकांनी स्वतःला संत म्हणणं हा फार मोठा मूर्खपणा आहे. मी तर म्हणते की तुमचं हे पवित्र मस्तक असं कोणाच्याही पायावर झुकवायचं नाही. माणसाची पात्रता बघायची मगच झुकवायचं. मी तर माझ्या कोणाला पायच पडू देत नाही, खोटं सांगत नाही. म्हणून संत नेमकं म्हणायचं कोणाला. मोठ्या मोठ्या माळा घातल्या म्हणजे संत होत नाही. कपाळाला मोठा टिळा लावला किंवा चंदन फासलं म्हणजे संत होत नाही. तर काय संतांची व्याख्या आहे. एकदा रामकृष्ण परमहंसाकडं एक साधक गेला आणि रामकृष्ण परमहंसाला विचारलं, महाराज साधू किसे कहते हैं. त्यावेळी रामकृष्ण परमहंस म्हणतात, बेटा मुझे नहीं पता साधू किसे कहते हैं, आपको पता है तो बताओ. त्यावेळी तो साधक बोलतो, महाराज साधु में और कुत्ते में कुछ अंतर नहीं है. काय म्हणला तो. साधु में और कुत्ते में कुछ अंतर नहीं है. बोले कैसे. साधू भी दर दर भटकता है और कुत्ता भी दर दर भटकता है. राग आला रामकृष्ण परमहंसाला त्याचा. उठले आणि खाडकन त्याच्या कानाखाली ओढली. आणि आता रामकृष्ण परमहंस बोलतात, सुन बेटा तू कहता है ना कि साधु में और कुत्ते में कुछ अंतर नहीं है. हाँ ठीक है, साधु भी दर दर भटकता है, कुत्ता भी दर दर भटकता है. जब कुत्ते को रोटी मिलती है तो कुत्ता एक कोने में जाता है और अगर वहां दूसरा कुत्ता आया तो रोटी छोड़ के उस कुत्ते को काट के खाता है. मगर हमारे साधु को जब रोटी मिलती है और वहां अगर कुत्ता आया तो हमारा साधु बांट के खाता है. इसे कहते हैं साधू. याला म्हणायचं साधू. ज्यांचं हृदय नवनीताप्रमाणे मृदू सवाह नवनीत तैसे सज्जनाचे चित्त जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले. ज्यांना प्राण्यात सुद्धा देव दिसतो. अहो नाथ बाबांना गाढवामध्ये देव पाहिला. आपल्याला देवात दगडात देव दिसत नाही, मंदिरातल्या मूर्तीत देव दिसत नाही. किती अवघड आहे ना. म्हणून साधू म्हणायचं कोणाला, संत म्हणायचं कोणाला. वैष्णव जन तो तेने कहिये पीर पराई जाणे रे. म्हणून अशा संताची भेट तुकोबराय म्हणतात मला झाली आणि तो परमात्मा मला प्राप्त झाला. कारण संताची भेट, देवाला जर भेटायचं असेल तर संताच्या संगतीशिवाय पर्याय नाही. कारण या जीवाचं आणि देवाचं मिलन करून देणारे मध्यस्थी म्हणजे संत आहे. या जीवाच्या व्यथा देवाला सांगतात, देवा हा दिन आहे दुबळा, याला घ्या आपल्या पदरामध्ये. आणि
देवाच्या कथा या जीवाला सांगतात आणि जीवाचं आणि देवाचं मिलन करून देतात हे मध्यस्थी संत आहेत. मला सांगा कुठल्याही कामाला मध्यस्थी लागतो का नाही बाबा? कोणतंही काम असू द्या हो, साधा म्हशीचा सौदा करायचा असला तरी मध्यस्थी लागतो. एवढंच नाही, मुलीचं लग्न जुळवायचं असलं तरी सुद्धा मध्यस्थी लागतो. बघा तो मध्यस्थी माणूस इकडे येतो मुलीकडं आणि इकडच्याला सांगत असतो, अहो काय पोरग सज्जन आहे, अमुक अमुक कंपनीमध्ये कामाला इतका इतका पगार आहे आणि एवढं सज्जन आहे की सुपारीचं खांड सुद्धा खात नाही, बाकी सगळं जमतंय. पण हे जुळूस तर मध्यस्थी करावी लागते का नाही? आणि तोच माणूस इकडे मुलाकडे येतो आणि इकडच्यांना पटवून सांगत असतो, काय मुलगी सुलक्षणी आहे, एवढी सुलक्षणी, एवढी सज्जन, साक्षात लक्ष्मी. आणि ती इकडे आल्यावर कडक लक्ष्मी होते. पण हे जोपर्यंत ते जुळत नाही तोपर्यंत मध्यस्थी करणं हे मध्यस्थ्याचं काम असतं. तसं जीवाच्या व्यथा देवाला सांगून आणि देवाच्या कथा जीवाला सांगून जीव आणि जीवाचं आणि देवाचं मिलन करून देतात ते संत आहेत. विठ्ठल म्हणून तुकोबराय म्हणतात, संत दर्शनी हा लाभन पद्मनाभ जोडला. बरं पुढं काही साधकांनी विचारलं, तुकोबराय तुम्ही तो परमात्मा जोडला म्हणता, तो देव मी प्राप्त केला म्हणता, पण तो ठेवला कुठं? संपुष्ट करोनी पोटी साठवू. तुकोबराय म्हणतात, तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये ठेवला. मला सांगा, देवाला ठेवण्यासाठी योग्य जागा कोणती आहे? हृदय. देवाला जर कोंडायचं असेल ना तर हृदयाचं जेल करावं लागतं. त्यावेळी परमात्मा कोंडल्या जातो, असा उगच कोंडल्या जात नाही. आपण नुसतं हरिपाठच पाठ करतो, आपल्याला वाटतं देव फाट्यावरच भेटला पाहिजे. शक्य आहे का? नाही. म्हणून देवाला जर प्राप्त करायचं असेल, देवाला जर कोंडायचं असेल तर हृदयाचं जेल करावं लागतं. फार जनाबाईंचं सुंदर जनाबाईंनी वर्णन केलंय. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, हरिना पंढरीचा
काय म्हणतात जनाबाई, हृदयबंदी खाना केला न आत विठ्ठल कोण दिला. म्हणून देवाला कोंडाईसाठी हृदयाचं जेल करावं लागतं. आणखी कोणी कोणी देवाला हृदयात ठेवलं अशी यादी जर केली ना यादी, तर अख्खं कीर्तन त्याच्यावरच होईल. बरोबर आहे की नाही. कोणी कोणी देवाला हृदयात ठेवलं. संत शिरोमणी सावता महाराज. एकदा सावता महाराज पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं स्नान केलं, वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकलं, ज्ञानेश्वर महाराजांचं प्रवचन ऐकलं आणि तिथून पुढं सावता महाराजांनी ठरवलं की अरे परमार्थ करण्यासाठी प्रपंच सोडण्याची गरज नाही. आणि कोणी सांगितलं, कोणत्या संतांनी सांगितलं संसार सोडा आणि परमार्थ करा? अजिबात नाही. संसारातच राहायचं, पण थोडं अलिप्त. अलिप्त कमळ जडी जैसे, असं संसारात राहायचं. आता सांगूच का एकदा संसारात कसं राहायचं महिला मंडळी. पक्षी अंगणी उतरतीन ते का गुंतवणीया राहती तैसे असावे संसारी. असं संसारामध्ये माणसानं राहायचं. तुम्हाला एका छोट्या उदाहरणातून पटकन पटवून देते, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. कारण मी ताईंचा टाइम घेणार नाही. पुढे तुम्हाला सुंदर असं भजन ऐकायचं त्यांच्या मुखातून, म्हणून त्यांचा वेळ मी घेणार नाही. कारण घरची जेसीबी असली म्हणजे किती पण उकराव का. बरोबर आहे की नाही. आपल्या आपल्या वेळेमध्ये थांबवलं पाहिजे. आता रंगत एवढी आली असं वाटायला चालू असावं, कारण असे गायक असल्यावर. पक्षी अंगणी उतरतीन ते का गुंतवणीय राहते, असं संसारात राहायचं. पण एका उदाहरणातून सांगते तुम्हाला, आधी पुरुषांसाठी. संसारात कसं राहायचं आणि कसं नाही राहायचं. तुम्ही पकलेलं नारळ पाहिलं का, ज्याच्यामध्ये खोबरं तयार होतं बघा. ते नारळ त्या कवटीच्या आत असतं, पण त्यानं कवटीला पकडलेलं असतं का? नाही. तसं संसारात राहायचं. आणि कसं नाही राहायचं. कच्चं नारळ पाहिलं का, कच्चं बघा, ते फोडलं तरी कवटीला सोडत नाही. एवढंच नाही, त्याला उलटण्यानं काढायला तरी निघत नाही. इतकं संसाराला चिकटायचं नाही. आता हे झालं पुरुषांसाठी. आता महिला मंडळी इकडं. महिला मंडळी, तुम्ही शेळी पाहिली का? हा, लयच हसल्या. बघा, आपण ग्रामीण भागातले, शेळी पाहिली नाही असं कोणीच नाही. शेळी सगळ्यांना पाहिली. शेळीला पाणी पिताना पाहिलं का कधी? हा, आता मी सांगते बघा. असं शेताच्या कोपऱ्याला थोडं पाणी साचलेलं असतं. ती शेळी तिथं पाण्याजवळ येते, आपले पुढचे 2 पाय धुमत ते असं अलगद पाणी पिते. एक तर शेळी खराब पाणी पितच नाही आणि ते पाणी ढवळू देत नाही, असे अलगद पाणी पिते. तसं संसारामध्ये राहायचं, ढवळाढवळ करायची नाही. आणि आता कसं नाही राहायचं हे सांगते. म्हशीला पाणी पिताना पाहिलं का? हा, म्हैस मागचा पुढचा विचार करत नाही, डायरेक्ट ढवळात जाते आणि एवढी ढवळाढवळ करते, एवढं पाणी गहाण करते, इतकी ढवळाढवळ की लेकाचं सुनाचंच पटू देत नाही. कोण? मी नाही म्हणणार हो, तुमचं तुम्ही म्हणून घ्या. म्हणून संसारामध्ये तसं राहायचं नाही. कसं राहायचं? संसारी असावे आसोनी नसावे, असं संसारामध्ये राहायचं. सावता महाराजांनी पक्का निश्चय केला, पक्का निर्णय केला, आता पंढरपूरला जायचं नाही. आणि कांदा मुळा भाजी मध्येच ज्यांनी विठ्ठल पाहिला, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. परिणाम असा झाला, ते पंढरपूरचं परब्रह्म भक्ती पाहून सावता महाराजांकडं आरण या गावी आलं. आणि त्यावेळी देव सावता महाराजांना म्हणतात, सावतोबा आता जास्त बोलत बसण्यात टाइम घालू नको, कारण माझ्या पाठीमाग चोर लागलेत. चोर कोण लागलं होतं? कथा ऐकली तुम्ही सावता महाराजांची? संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पाठीमागे लागले होते. देव म्हणतात, सावतोबा मला पटकन कुठंतरी लपव, मला कुठंतरी जागा दे. त्यावेळी सावता महाराजांनी आपलं हृदय चिरलं आणि त्यामध्ये भगवंताला ठेवलं.
झोपा जातील पाठीमागच्या. जोरात, आणखी जोरात टाळी जोरात वाजली पाहिजे. तुम्हाला वाटेल हे टाळ्या वाजवा का म्हणते, त्यात माझा काही फायदा नाही, अजिबात नाही. माझा काही स्वार्थ नाही त्याच्यामध्ये, त्यात तुमचं हित आहे. आणि तुम्ही जर नाही वाजवल्या ना, संत एकनाथ महाराज सांगतात आमचं काही, आमच्या बापाचं काही जाणार नाही. तुम्ही तुमचं अनहित करून घेता, एवढं लक्षात ठेवा. येथे कोणाचे काही बाग गेले, येथे कोणाचे काही बाग गेले, कोणाचे काही बाग गेले, कोणाचे काही बाग गेले, येथे कोणाचे काही बाग गेले, येथे कोणाचे काही बाग गेले, कोणाचे काही बाग गेले. जाचे जाणे अनहित केले, जाचे जाणे अनहित केले, अनहित केले, जाचे जाणे अनहित केले. कोणाचे काही बाग गेले, येथे 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 कोणाचे काही बाग गेले, जय हो. टाळी वाजवा एकदा सर. म्हणून तुम्ही जर नाही टाळी वाजवली तर तुमचं अनहित आहे, त्यात आमचं काही जाणार नाही असं एकनाथ महाराज सांगतात. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. बघा तुकोबराय म्हणतात की तो परमात्मा मी माझ्या हृदयात ठेवला संपुष्ट, हे हृदय पेटीन करोनी पोटी साठवू. पुढे तुकोबराय म्हणतात की तो ठेवा पूर्वीच आमच्याकडे. तुका म्हणे होता कमाने होता ठेवा, 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 कमाने होता ठेवा. पद्मनाभ पद्मनाभ हे पद्मनाभ 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 पद्मनाभ
म्हणे होता ठेवान तो या भावा सापडला. तुकोबरे म्हणतात तो परमात्मा हृदयातच होता, पण अज्ञानामुळे आम्ही ओळखू शकलो नाही. संताच्या चरणावर भाव ठेवला आणि माझ्या हृदयात असलेला परमात्मा मला सापडला. उजळली भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. या अभंगावर मला जमल त्या पद्धतीनं चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न केला. या ठिकाणी गोड अशी या कीर्तनाला गायनाची ज्यांनी साथ केली, हरिभक्त परायण, गान कोकिळा, गान सम्राट, त्यांना ज्या ज्या पदव्या देव्या त्या कमी आहेत. आमचे डाकणी महाराज आहेत हरिभक्त परायण, संगीत विशारद आमचे अशोक महाराज आहेत. सर्वच महाराज मंडळींना मी त्यांचे आभार व्यक्त करते. इकडे आमच्या ताईसाहेब उभे आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहेत. आणि ज्यांनी सुंदर अशी 2 तास पकवासाची साथ केली, दोघांनाही मनापासून धन्यवाद. ज्यांची गोड अशी सिस्टम आहे, गुरुदेव साऊंड बनसारोळा यांनाही धन्यवाद. आणि तुम्ही 2 तास माझी बडबड ऐकून घेतली, कारण आजकाल कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. प्रत्येकाला वाटतं माझंच ऐकलं पाहिजे, बरोबर आहे ना. म्हणून 2 तास तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली, त्याबद्दल तुमचे ग्रामस्थांचे मी आभार व्यक्त करते. मला या ठिकाणी कीर्तनासाठी आमंत्रित केल्याबद्दल सर्व सप्ताह कमिटी, सर्व ग्रामस्थांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम. विठोबा रखुमाई,